very soon. जेव्हा तुमच्या मनात भीती दाटून येते त्यावेळी तुमच्या बदललेल्या शारीरिक संवेदना जाणण्याचा प्रयत्न करा. उपक्रमाच्या 6व्या दिवशीच्या सरावात तुमचं स्वागत. उपक्रमाचा सराव जसजसा पुढे जात आहे तसं तुम्ही प्रत्येक वेळी विचलित करणारा विचार नोंदवणं आणि त्याबरोबरच तो विचार अलगदपणे मनातून जाऊ देणं हे देखील महत्त्वाचं आहे. बरेच वेळा असं घडतं की आपण विचलित करणारी भावना किंवा विचार नोंदवतो खरा, पण त्याला जाऊ देताना मात्र आपण सजग होतो आणि मग सतत तो विचार मनातून गेला की नाही याची पडताळणी करत राहतो. आपण जर अशी पडताळणी करत राहिलो तर आपण नोंदवलेली भावना किंवा विचार आपल्यामध्ये अधिकाधिक चिंता निर्माण करत राहतील. याऐवजी तुम्ही विचलित करणारा विचार किंवा भावना नोंदवत परत श्वासावर लक्ष केंद्रित केलं तर अशी पडताळणी आपण करत बसणार नाही आणि झटकन वर्तमानात परतू शकू. कधी कधी तुम्हाला तोच विचार परत परत विचलित करत असल्याचं जाणवेल, पण जर तुम्ही मनात येणारा प्रत्येक विचार बारकाईनं तपासला तर तुम्हाला जाणवेल की तुमच्या मनातला प्रत्येक विचार इतरांपेक्षा वेगळा आणि नवीन असाच असतो. तुम्हाला आठवत असलेला जुना विचार आणि मनात आलेला नवीन विचार दोन्ही सारखेच असल्यासारखं तुम्हाला वाटेल. तुम्ही मात्र प्रत्येक विचार हा नवा विचार म्हणूनच हाताळला पाहिजे. जर त्या विचारानं तुम्हाला विचलित केलं तर त्याला नोंदवत परत श्वासावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. हे कदाचित तुम्हाला पुन्हा पुन्हा करावं लागलं तरीही हरकत नाही. तो एकच विचार परत परत येत असलेला पाहून आश्चर्यचकित न होता तो विचार किंवा भावना नोंदवली गेली पाहिजे. आता स्वतःला आरामदायक स्थितीत आणा. दीर्घ श्वास घेत रोजच्या प्रमाणेच सरावाला सज्ज व्हा. पुढच्या उच्छ्वासासह हलकेच डोळे मिटून घ्या. स्वतःचं डोक्यापासून पायापर्यंत निरीक्षण करा. आपल्या शारीरिक संवेदना आणि मानसिक कल जाणण्याचा प्रयत्न करा.
मनात या उपक्रमाच्या उद्देशाची परत एकदा उजळणी करा. आता श्वासावर लक्ष केंद्रित करा. मनातल्या भावनांकडे लक्ष द्या. श्वासोच्छवास करत असताना विचलित करणारे विचार किंवा भावना मनात आल्या तर त्यांची हलकेच नोंद करून त्यांना मनातून जाऊ द्या आणि श्वासावर लक्ष केंद्रित करा. हाच श्वासोच्छवास आपण आता शिवोहम या मंत्राच्या लयीवर 1.5 मिनिट करू. शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं शिवोऽहं शिवोऽहं सच्चिदानन्दोऽहं. पुढचे काही क्षण मनावर कसलेही नियंत्रण ठेवू नका. त्याला हवं ते करू द्या. आता सावकाश आपल्या शारीरिक संवेदनांवर लक्ष केंद्रित करा. हलकेच डोळे उघडा. या क्षणी मनात असलेल्या भावना जाणा. परिसरातले आवाज, वास लक्षात घ्या. आजचा दिवस तुम्ही वर्तमानात आणि आनंदात घालवणार असल्याचं स्वतःला सांगा. आजचा दिवस मन आणि शरीराच्या नात्याकडे रोजच्यापेक्षा जास्त जागरूकतेनं पाहण्याचा निश्चय करा. या चिंतेमुळे शरीरात कोणत्या प्रकारच्या नव्या अनुभूती जाणवतात याकडे लक्ष द्या, पण त्यांचा जास्त विचार न करता परत श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. विचलित करणारा विचार किंवा भावना यामध्ये रेंगाळत न राहता त्यांची अलगद नोंद घेत वर्तमानात परत या. विचलित करणारे विचार कदाचित शारीरिक अनुभूतीमध्ये काही फरक निर्माण करणारे नाहीत. चिंतेबरोबरच्या आपल्या नातेसंबंधात सुधार घडतो आहे की नाही याची तपासणी करणं गरजेचं आहे. पुढचे काही दिवस आपण ही तपासणी कशी करावी हे शिकणार आहोत. तेव्हा उद्या पुन्हा भेटू उपक्रमाच्या 7व्या दिवशी. धन्यवाद. Happy soul.